सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश तोंडले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। जो संघ विजय होईल तो क्वालिफायर च्या सामन्यासाठी दाखल होईल, पात्र होईल। तर ब्लॅक स्क्रीन समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं बाजूला या, लेफ्ट राईट आणि समोरून देखील गर्दी कमी करा ही विनंती आयोजकांच्या वतीने। पहिला बॉल स्क्वेअर लेग रिजनला खूप वेगाने ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने, धावा मिळतील 4, चौकार। हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केला स्क्वेअर लेग रिजनला, कमालीचा फटका, नेत्रदीपक टायमिंग आणि बॉल सीमारेषा गाठेल, 4 धावा, चौकार। पहिला बॉल फेस करत असताना बॅटर हर्षल यांच्या बॅटमधून आला चौकार। हर्षल आणि पंकज जेजुरी मैदानावरती काकडपाडा संघासाठी, सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश तोंडले असे मॅच मैदानावरती। राईट अराउंड द विकेट, पॉइंट क्षेत्रामध्ये संधी आहे क्षेत्ररक्षकाकडे, झेल टिपलाय आणि आली आहे सफलता, विकेट। चला नवीन बॅटर त्वरित मैदानावरती चला, विनंती जास्त विलंब लावू नका। तर समालोचक सन्माननीय रामदासजी शिंदे सर यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांना देखील विनंती आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय रामदासजी शिंदे साहेब आपण या मंचावरती समालोचक आहेत। 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ऑफ्टनच्या बाहेर हा बॉल वाईड बॉल पंचाने घोषित केला, अवांतर धाव मिळेल, अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती धावा आहेत 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट। गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे, 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। राईट अराउंड द विकेट, इनफिल्डला क्लिअर केले, फटका कमालीचा आहे, वेगवान आउटफील्ड आणि बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफ रिजनला, जाईल सीमारेषच्या पलीकडे, धावा मिळतील 4, कमालीचा लॉफ्टेड अप ड्राईव्ह, चौकार। इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये, तुम्हाला या घडामोडी पाहायला मिळतात। खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे, 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। यावेळेस देखील समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, यावेळेस मिड ऑफचे झेल टिपतील, एक चांगला झेल, कारण असे झेल टिपणं कठीण असतं आणि राम यांची खेळी संपुष्टात आली आहे, विकेट। चला नवीन बॅटर संदीप मैदानावरती दाखल झालेत, 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चौकार आले 2 आणि चौकारानंतर विकेट देखील आलेले आपण पाहिले, 2 फलंदाज बाद झालेत, संदीप आणि पंकज जेजुरी मैदानावरती। पुढचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा फटका, चांगला गॅप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आलेत, 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील, 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती धावा आहेत 11, 11 लॉस ऑफ दी 2 विकेट, 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अपील खूप जोरदार पंचांकडे, पंचांनी अपील फेटाळली, डॉट बॉल असेल, 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। चला गोलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती आहे, तोंडली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आणि नवीन ओव्हरला सुरुवात करायची, जास्त विलंब लावू नका, ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे। गोलंदाज सनल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले, षटक क्रमांक 2 साठी
11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 लॉसेस विथ विकेट. चला स्पीडअप घ्या. विनंती आहे जास्ती विलंब लावू नका. हे आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. डेड बॉल. सनल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उंच हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल पासून थोडेसे दूर राहतील. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे प्राप्त झाल्या. साच बाज ताज. 3 रन. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 लॉसेस विथ विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहेत. धावफलकावरती धावा आहेत 14. जोरदार अपील पंचांकडे, परंतु थोडंसं हाईट फॅक्टर इथे पंचांनी सांगितलंय आणि एक धाव मिळेल. पंधरा धावा धावफलकावरती. 15 लॉसेस विथ विकेट. राईट आर्म वर द विकेट. यावेळेस अँगलनं बॉल फलंदाजाच्या शरीरापासून दूर गेला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 15 रन लॉसेस विथ विकेट. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून जो संघ विजय होईल तो क्वालिफायर मॅच मध्ये दाखल होईल. तो संघ कोणता असेल यासाठी सुरू असणारी मॅच प्री क्वार्टर फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. फुल्लर लेनचा बॉल फटका चांगला आहे. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता. दोन्ही बॅटर एकाच एंडला. फलंदाज कोसळले होते. एका धावेची प्राप्ती होईल आणि जास्त इंजर्ड झालेत तिथे. सोळा धावा धावफलकावरती आणि फलंदाज रिटायर हर्ट होऊन बाहेर आलेत. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न आहे. फंबल झालाय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स लॉसेस विथ 2 विकेट. एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. फुलर लेनचा बॉल आणि हा बॉल इथे विकेट आली. फलंदाज बाद.
18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठरा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 ला 3 विकेट. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप तुमच्याकडून थोडंसं अपेक्षित आहे. स्पीडअप करा विनंती आहे. सन्मान्य श्रीमान भरतजी कुर्ले साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील अतिशय मनापासून आम्ही ऋणी असू, शतशः ऋणी असू साहेब. असंच प्रेम कायमस्वरूपी मंडळावरती राहू द्या ही विनंती आहे. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल वाईड बॉल पंचाने घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 लॉस ऑफ द 3 विकेट. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी पंढरीनाथ. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र लेफ्ट शॉट इथे खेळले. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय. धावा मिळतील 4. चौकार. तेवीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. हा बॉल डॉट असेल. धावफलकावरती धावा आहेत 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. सत्तावीस धावा धावफलकावरती 27 लॉस ऑफ 3 विकेट. सत्तावीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेत. लेफ्ट शॉट आणि यावेळेस बॉल जाईल. पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. अंपायर डिसिजन. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 33. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. कमालीचं कॅमेरावर पाहायला मिळाले आणि बॉल खूप दूर पडलाय सीमारेषेपासून. षटकार आहे 33. यावेळेस देखील फटका चांगला. डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ दी 3 विकेट. शेवटचा बॉल.
यावेळेस लांगवान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 3 धावा इथे प्राप्त होतील आणि चौथ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहेत आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होतील. शेवटच्या बॉलवर त्याला 3 धावा आणि एकूण धाव फलकावरती धावा असतील 38. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 रन शॉट. यस 1 रन शॉट आणि 37 धावा धाव फलकावरती असतील. पद्माकरजी पडवळ साहेब सरपंच आणि सरपंच तोंडली त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटी सदस्य ऋणी असेल. साहेब आपण या स्पर्धेला आर्थिक मदत केली त्यासाठी आपले मनापासून आभार. तीन षटकं आणि 3 षटकांमध्ये 38 धाव्यांची आवश्यकता आहे. टॉससाठी या विनंती आहे. वडाचीवाडी संघाचे संघनायक आणि कोरावळे संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. त्वरित टॉससाठी यायचं ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. आणि यानंतर समालोचनासाठी मी विनंती करतोय सन्माननीय या गावचे सुपुत्र ज्येष्ठ समालोचक सन्माननीय रामदास शिंदे सरांना मी विनंती करतोय आपण या मायक्रोफोनवरती आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद शिंदे सर. नाईटाम सुरू असलेल्या या स्पर्धा स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज 3रा दिवस. क्वालिफायरसाठीची ही लढत. या लढतीमध्ये जो विजयी होईल तो क्वालिफायरसाठी पात्र होईल. बघूया सामना सुरू आहे तो तोंडली वर्सेस काकडपाडा या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. बघूया या सामन्याचं याची दोही याची डोळा वर्णन. तुषार आणि रोहित फलंदाजीची धुरा सांभाळतायत. रोहित ऑन स्ट्राइक, तुषार ऑन नॉन स्ट्राइक. सलामीची जोडी असेल. हर्षल जे वैयक्तिक पहिलं संघाटी पहिलं षटक घेऊन येत आहे. हर्षल पहिला चेंडू मात्र गुड लेंथवर पडलेला चेंडू आकाशाकडे बोट जात आहे. अंपायरचा पंचांचा इशारा येतोय आउट आणि पहिला आद्रा इथं बसतोय तो तोंडली संघाला. मी सन्माननीय पद्माकरजी पडवळ सरपंच तोंडली यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी इथे जायचंय. टॉस का बॉसमध्ये यायचंय. आमचे परममित्र पद्माकरजी पडवळ महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. तसेच गावची सुद्धा धुरा सांभाळत आहेत. सरपंच आहेत ते गावचे.
कोरावळा आणि वडाची वडगी या दोन संघामध्ये हा टॉस उडवला जातोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र लाभ करण्याचा प्रयत्न होता स्पेन लेगच्या दिशेने, यश काय आलं नाही. इथे मात्र अपयश पदरी पडतंय. डॉट बॉलची इथे होते सांगता. वडाच्या वडी संघानं इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉप केलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, बघूया फील्ड होतोय का. मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागतंय. कोणत्याही प्रकारचा धोका घेऊ इच्छित नाही दोन्ही फलंदाज. तुषार आणि रोहित मागच्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती या फलंदाजांनी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू तटवायचा होता, यश काय आला नाही. आणि आता यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट झालेला आहे हा फलंदाज. धावसंख्या मात्र स्थिरावलेलीच आहे. धावसंख्या आहे बिनबाद एक बाद एक. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप असा चेंडू होता. सुंदर रीतीने फील्ड केलेला चेंडू, केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय. अतिशय जबरदस्त अशी फिल्डिंगचा नजारा इथे आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर चतुर आणखी सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूच्या मागे मात्र क्षेत्ररक्षक इथे एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होतीये. आणि अशा प्रकारे दोन धावाने धावफलक मात्र पुढे सरकतोय. धाव होत आहे त्या 4. अतिशय चुरशीचा असा हा सामना होईल यात तीळ मात्र शंका नाही. मध्यरात्रीचा प्रहर आहे. गुलाबी थंडीची झुळूक अंगाला इथे लागत आहे आणि या वातावरणात वाफळलेला चहा इथे मात्र आयोजकांतर्फे आम्हाला मिळाला. धन्यवाद आयोजक. एक बाद 4 अशी तोंडली संघाची अवस्था आहे. जय मात्र वैयक्तिक पहिलं, संघाटी दुसरं षटक घेऊन येत आहेत. ते जय राऊंड द विकेट मारा करतील. पुन्हा एकदा शपल येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेल मात्र धरतीला इथे दान केला जातोय. कोणीतरी म्हटलेलं आहे कॅचेस विन द मॅचेस, कॅच पकडा आणि मॅच जिंका. धावसंख्या जी मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते 1 बाद 5. पुन्हा एकदा जय आपल्या बॉलिंग मार्कवर. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा येतोय, वाईट बॉलचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावांमध्ये इथे भर पडते. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आलाय, खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची इथे होते सांगता. अशा प्रकारे पुनरागमन इथे केलेलं आहे गोलंदाजाने. अंपायर प्लीज. अंपायर इथे गोलंदाजाची रिदम ऍक्शन इथे चेक केली जाईल. हाताचा अँगल इथे चेक केला जाईल. थर्ड अंपायर.
इट्स फेअर ॲक्शन. इथे क्लीन चिट मिळालेली आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा शपल येऊन खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडूची इथे संगत झाली आहे. धावफलक जो मात्र अजूनही स्थिरावलेला आहे. 1-6. काउ कॉर्नर रिजन मध्ये इथे चेंडू जातोय. दरम्यान इथे चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न, तो धोका होऊ शकतो आणि यस इट इज. इथे मात्र फलंदाज मात्र इथे तंबूचा रस्ता इथे पकडत असताना तोंडली संघाला हा दुसरा हादरा बसतोय. आता इक्वेशन थोडंसं चेंज होत आहे. 8 चेंडू आणि 31 धावा अशी गरज आहे ती तोंडली संघाला. ते मात्र मंचावरून आता आपल्या घराच्या दिशेने जात आहे. असंच प्रेम या मंडळावर, जय हनुमान मित्र मंडळावर राहू द्या. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडूची ती संगत झाली आहे. अशा प्रकारे काहीच जखडून ठेवलेलं आहे या गोलंदाजाने तोंडली संघाच्या फलंदाजांना. इक्वेशन आलेलं आहे 7 चेंडू आणि 31 धावा, 31 रन इन 7 बॉल्स. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले, खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू कॉर्नर रिजन मध्ये जातो. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न नक्की होतोय. पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने मोठा आदरा बसतोय तोंडली संघाला. कष्टी चतुर्थीचा दिवस आहे आणि या दिवसात असं भगवंताचं नाम डीजेवाल्यांच्या मुखात येणं, त्यांच्या हाताने ते ऑपरेट केलं जाणं खरंच चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला झेल तिथे धरतीला दान केला जातोय आणि अशा प्रकारे जीवदान मिळतं इथे. आता मात्र इक्वेशन चेंज होत आहे. 5 चेंडू आणि 29 धावा, 29 रन विदिन 5 बॉल्स. पुन्हा एकदा शफल झाले, खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र सुंदर असा झेल पकडला गेलाय. धक्क्यावर धक्के इथे बसत असताना तोंडली संघाला चार चेंडू आणि 29 धावांची गरज आहे तोंडली संघाला. 4 चेंडू आणि 29 धावा. क्रिकेटचं भविष्य मात्र इथे कोणी किती तज्ज्ञ असला, किती दिग्गज खेळाडू असला तरी क्रिकेटचं भविष्य मात्र अजूनपर्यंत प्रेडिक्शन करणारा इथे अजून कोणी तयार झालेलं नाही आहे ज्या पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. बघूया 4 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे तोंडली संघ. संकष्टी चतुर्थीचा पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फुलरल्यांचा चेंडू होता. चेंडू येतो लॉंग ऑन रिजन मध्ये. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय
काकडपाडा संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचं असं फिल्डिंग. तोंडली संघ जर विजयी झाला तर इथे 5,000चं इथे बक्षीस लावलेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे अंपायरचा इशारा येतोय. वाईड बॉलचा अतिरिक्त धावांमध्ये इथे भर पडते. बंटी भोईर यांच्यातर्फे तोंडली संघासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. जर विन झाले तर 5,000 रुपयांचं बक्षीस. पुन्हा एकदा फुलरल्या आपल्यांचा चेंडू होता. चेंडू सजवण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र पुन्हा एकदा झेल होतोय. सुंदर झेल पकडला गेलाय बाउंड्री लाईनवर, स्पेअर लेग, डीप स्पेअर लेगवर. डीजे आता मात्र 2 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची ते संगता. इस प्रकार से बिंदी गेंद फेंकी गई, डॉट बॉल. सुंदर असं खेळाचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळालं. ते काकडपाडा संघाकडून तेवढ्याच ताकदीचं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो जस्ट क्रॉस द रोप, 4 रन, चौकार. डीजे